संतापजनक. अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत केला बलात्कार. तुझे तसले फोटो व्हायरल करेन धमकी देत मारहाण करत अल्पवयीन मुलीवर बलात्कार. संतापजनक घटना. अकोल्यातून संतापजनक घटना समोर आली आहे. दुसऱ्यासोबत बोलल्याच्या कारणावरून संतापाच्या भरात मुलाने एका मुलीला भर रस्त्यातच काठीने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना अकोला शहरातून समोर आली आहे. या प्रकाराची चित्रफित समाज माध्यमातून प्रचंड प्रसारित झाली. या घटनेमुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली. मुलाने पीडित मुलीवर बलात्कार केला असून या प्रकरणात 3 अल्पवयीन आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती शहर पोलीस उपअधीक्षक सतीश कुलकर्णी यांनी दिली. अकोला शहर शैक्षणिक हब म्हणून पुढे आले आहे. शहरात अनेक बाहेर गावातील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. त्यातून मुलामुलींमध्ये मैत्री होते. दोघांच्या मैत्रीत तिसरा आला की नवा वाद निर्माण होतो. असाच एक प्रकार अकोला शहरात घडला आहे. एक मुलगी दुसऱ्या मुलाशी बोलल्यामुळे संतापाच्या भरात मुलाने त्या मुलीला काठीने बेदम मारहाण केली. भर रस्त्यात मुलीला काठीने बेदम मारहाण झाल्याने खळबळ उडाली. या मारहाणीच्या घटनेची चित्रफित समाज माध्यमावर प्रचंड प्रसारित झाली. शहरातील खदान पोलीस ठाण्याअंतर्गत हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. मारहाण करणारा मुलगा आणि मारहाण झालेली मुलगी दोघेही अल्पवयीन आहेत. या घटनेची चित्रफित मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्याने शहरात त्याची जोरदार चर्चा होत आहे. मारहाणीची चित्रफित शहरातील व्हॉट्सअप आणि इंस्टाग्रामवर प्रसारित झाली. मारहाण करणारा मुलगा मुलीला ओळखतो. तू इतर मुलाशी का बोलते याच कारणावरून मुलाने भर रस्त्यात मुलीला हातातील काठीने मारहाण करत असल्याचे चित्रफितीत दिसून येत आहे. भर रस्त्यात मारहाणीचा प्रकार सर्रासपणे सुरू असताना त्या मुलाला रोखण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. दरम्यान ही चित्रफित समाज माध्यमातून प्रसारित झाल्यानंतर विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी या घटनेची गंभीर दखल घेत मुलीच्या कुटुंबियांचा शोध घेतला. त्यांची भेट घेतली. त्यानंतर मुलीच्या आईने मारहाण करणाऱ्या मुलाविरोधात खदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणात खदान पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून 3 अल्पवयीन आरोपींना अटक केली आहे. पीडित मुलीवर त्या मुलाने बलात्कार केल्याचे समोर आले असून त्याने अश्लील छायाचित्र देखील समाज माध्यमावर प्रसारित केले आहेत. या प्रकरणी शहर पोलीस उपअधीक्षक सतीश कुलकर्णी हे तपास करीत आहेत. या प्रकारच्या घटना टाळण्यासाठी पालकांनी आपल्या पाल्यासंदर्भात अधिक सतर्क राहण्याची गरज दिसून येते. जी मुलगी आहे तिच्यावरती जो आरोपी आहे आरोपीने बलात्कार केलेला आहे आणि तदनंतर त्याचे त्या संबंधाचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्या कारणाने खदान पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याचा तपास स्वतः आम्ही करत आहोत. तर जे घडण्यात अपडेट होत राहील ते आपल्याला आपल्यामार्फत कळवण्यात येईल. मी सामाजिक कार्यकर्ता सनी जंजाळ. मला काल रात्री एक महिलाचा फोन आला रात्री 10 वाजता की भाऊ मला असं की माझ्या मुलीवर अत्याचार झालेला आहे, तुम्ही लवकर घरी या. मी ताबडतोब तिच्या काही वेळ न हे करता तिच्या घरी पोहोचलो आणि मुलीनं आणि तिच्या आईने मला पूर्ण आपबीती सांगितली की माझ्या अल्पसंख्याक समाजाच्या मुलानं माझ्या मुलीवर अत्याचार केलेला आहे आणि खूप वेळा शोषण पण केलेलं आहे. तर माझ्यासोबत मला तुम्ही मदत करा. तुम्ही तिला काही वेळ न हे करता खदान पोलीस स्टेशनला आणलं आणि तिच्या आईने आणि मी त्याने रिपोर्ट दिला मुलीने करतो आणि अल्पसंख्याक समाजाच्या मुलावर कारवाई होत आहे आणि मेडिकल झालेलं आहे तिचं. आणि हे जे अल्पसंख्याक समाजातील लोक आहे हे तेच कामं करत आहेत. त्यामुळे आपल्या मुलीवर पालकांनी लक्ष ठेवावे ते मी सर्वांना आवाहन करतो. आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार TV 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ब्युरो रिपोर्ट, स्टार TV 9 अकोला.